जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि विद्यमान खासदार कल्याण काळे यांच्यामध्ये विकास कामांवरच्या श्रेयवादातच चांगलाच उफाळून आला। या श्रेयवादावरून रावसाहेब दानवे आणि खासदार कल्याण काळे यांच्यामध्ये चांगलाच कलगीत उरा रंगला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जालन्यातल्या जाफराबादमध्ये पाणी पुरवठा योजना आणि परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये दानवे आणि काळे यांनी बावनकुळेंसमोरच टोलेबाजी केली। जेव्हा मला सिलेंडरला जायचं मिळतीचं जे उत्पन्न या ठिकाणी बघितलं संपूर्ण देशभर सुवर्ण जयंती जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून आली। आता मी म्हणलं याला काय करावं लागतं, मी या दानवे साहेबांना विचारणार आहे याच्यासाठी काय करावं लागतं दानवे साहेब की कल्याण काळे आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने, ही काय बातमी? त्याच्यावर आपण दानवे साहेबांशी चर्चा करून विचार विनिमय निश्चितपणाने करू। मी देवाची शपथ सांगतो, रावसाहेब दानवेच्या काळात होत असेल सोनखेड धरणासारखे तर मला जावंच लागेल, कारण मला अजून लोकसभा सांभाळायचा आहे। मी सोडा नाही, पळवलं नाही, पटांगण सोडलं नाही, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका। तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा लहान सगळ्यात लय लहान पाहिले गेलं सांभाळायला लहानपणी यांचे मामा माझे मामा एकाच गावचे, त्याच्यामुळं तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे आणि त्यामुळे बातमी संतोष म्हणला तर मी म्हणणार पण त्याला म्हणून टाकले बाप बाप होता आहे। कल्याण काळे तुम्ही चिंता करू नका, रावसाहेब कुठं जातात, कुठल्या कामावर जातात, तुम्ही जेवढी रावसाहेबांची साथ घ्याल तेवढा जास्त विकास तुमच्या मतदारसंघाला झाल्याशिवाय राहणार नाही। कारण रावसाहेब तुम्हाला कुठून काय सांगतील आणि कुठलं काय आणतील, त्यामुळे तुम्ही रोज रात्री बसत जा दोघं। 5 वर्ष काही निवडणुका नाही तर जेव्हा व्हायचं तेव्हा होऊ, आणि आता तर काही कोणी कोणाचं परमनंट नाही तर